चांगला माणूस आहे टिप लावते आता यांनी जे आणलाय तुम्ही शेतकऱ्याला दिलाय तो माल कुठं आहे? तो माल म्हणजे संपला नाही बॅग पकड रे प्रूफ करून द्या मला प्रूफ करून द्या प्रूफ करून द्या लगेच प्रूफ करा पोटेस असं असते का हो सांगा सांगा दुसरं बापू जरा पोट प्रूफ करून द्या मला हा एक तर शेतकरी मरमरला आहे पाऊस काळ नाही काय नाही तुम्ही असं उठला लावा शेतकऱ्याला काय केलं म्हणजे ती काय सांगा आम्हाला आम्हाला तर माहिती तुम्ही सांगा काय ते काय दाखवा प्रूफ करून द्या कॅमेरा काय खाली कॅमेरे कसं खाली कोणच कॅमेरे खाली घ्यायचं नाही चालू ठेवा सगळं काढा मोबाईल कॅमेरे लावायचा टीव्ही सांगावं लागते का तुम्हाला शेतकऱ्याचा मजाक लावलाय तुम्ही इकडे समोर सुधारला शेतकऱ्याला काय करावं अहो फायनान्स काढून हे काढून शेतकरी खत खरेदी करताय आणि तुम्ही त्याला लुटताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला साहेब हो अधिकारी साहेब कुठे गेले ती काय सांगा मला ती काय सांगा गिरी सर अरे या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या या दुकानदाराचं करायचं काय? बघा काय तुमच्या अहो आमच्या दैवताच्याच गावात लाज वाटली पाहिजे तुम्हाला ना तुमचं नाव काय आहे काय करून टाकलंय पॉज मशीन बघू द्या पॉज मशीनवर आहे का बघू द्या खरेदी सगळं बघा तुम्ही आम्ही सगळं तयारीत आलेलं आहे हे काय फक्त बघा फाडू नका प्रत्येक पोतं फाडू नका पॅक पोतं पण लागते काय साहेब काय सांगा विचारा त्यांना पण विचारा सगळं मला इथंच आत्ताच्या आत्ता पाहिजे आणि हे दुकान बंद केलं पाहिजे तुम्ही सील केलं पाहिजे आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे इथं चौकशी लावायला पाहिजे यांच्यावरती आणि यांच्या मागे कोण आहे हे पण बघितलं पाहिजे तुम्ही आणि सर्रास किती दिवस झाले चालू आहे तुम्ही बघा अहो देशाच्या पंतप्रधानांचा सुद्धा फोटो आहे याच्यावरती बघा सगळ्यांनी बघा मोदी साहेबाला सुद्धा घेतले त्यांनी का मोदी साहेबाचा हात आहे याच्यात सांगा बाबळगाव मध्ये एका कृषी सेवा केंद्रामध्ये मी 2 दिवसाखाली खत खरेदी केलेलं होतं. त्यावेळेस मला असं जाणवलं की मी खत खरेदी करायला गेल्यानंतर त्यांनी मला मी पोटॅश मागितला पोटॅश मागितल्यानंतर त्यांनी पोटॅशचे मला दाखवले आणि त्याच्यानंतर त्यांनी काय म्हणले की बाबा तुम्हाला माझ्यापेक्षा स्वस्त पोटॅश कुठंच मिळणार नाही, वाटल्यास तर तुम्ही कुठल्याही दुकानदाराला विचारा. आणि मी म्हणलं तसं कसं काय साहेब? तर त्यांनी म्हणले की माझ्याकडे आहे माल, त्यानुसार मी देणार आहे. मग मी विचारलं की कसं काय म्हणल्यानंतर मग ती पोतं दाखवली त्यांनी. MRP 2100 रुपये आहे त्याच्यावरती आणि माल दिलेला आहे मला 1975 रुपयानं. मग मी ते घेऊन गेलो शेतामध्ये गेल्यानंतर मी पहिलं पोतं ओपन केल्याच्या नंतर मला ते पोटॅश वाटलंच नाही. मग मी त्याच्यानंतर काय केलं, मी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलं आणि अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा असं मला फसवलंय का काय, मला कळत नाही, तुम्ही या, मी दुकानदाराकडे येत आहे. मग दुकानदाराकडे आल्यानंतर मग मी सरस दाखवलं तर ती ऍक्च्युअल मध्ये पोटॅश नाहीच, वेगळंच प्रकार आहे, ते बोगस प्रकार आहे. किती पोते घेऊन गेलो होतो? मी टोटल 60 पोते घेऊन गेले होते. सगळे तेच नाही, वेगवेगळे. हे पोते माझ्याकडे 20 आहेत पोटॅशचे. कोणतं पोटॅश? पोटॅशचा मिरोटा. सरकारकडे काय मागणी आहे आपली? सरकारकडे एक अशी मागणी आहे की अशा जे बोगस कंपन्या आहेत त्यांच्यावरती तुम्ही आळा आणा आणि शेतकऱ्याला फसवणाऱ्या अशा दुकानदारांना कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावरती. गोडाऊन आहे त्या संदर्भात काय माहिती? मला इथूनच ह्याच गोडाऊनवरतून माल दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, मधल्या साईडला माल आहे. नाव काय तुमचं? अक्षय चवळे. त्यामध्ये कृषी सेवा केंद्राच्या वतीने असं फसवणूक होती, काय सांगाल कशा पद्धतीने फसवणूक झाली आहे तुमची आणि आज काय आंदोलन केलं? खरं तर यावर्षी दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आणि शेतकरी आधीच मरतो का काय, आत्महत्या करण्याची या ठिकाणी शेतकऱ्यावर वेळ येऊन सुद्धा
असे काही भ्रष्ट अधिकारी दुकानदार शेतकऱ्याची बोगस बियाणे देऊन बोगस खतं देऊन पिळवणूक करत आहेत. शासनाला अशी विनंती आहे की आपण या अशा कंपन्यावर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर अत्यंत कायदेशीर कडक कारवाई करावी ही माझी आजच्या आंदोलनामार्फत एक विनंती आहे. कशा स्वरूपाचं आंदोलन आज तुम्ही केलं आणि काय मागणी असणार आहे? स्वतः मी आणि माझा मित्र एक विटॅमिन आहे म्हणजे विटनेस आहेत की आम्ही स्वतः खत घेतलेलं होतं आमच्या शेतात पेरण्यासाठी, पण आम्हाला स्वतःला असा अनुभव आला की आम्ही एवढे पदाधिकारी असून सुद्धा आमच्या सारख्याला यांनी बोगस बियाणे खत देत आहेत, तर सामान्य जनतेचं काय? या दृष्टिकोनातून आम्ही दुसऱ्याला असं खत यांनी विकू नये, दुसऱ्याची पिळवणूक होऊ नये, त्या संदर्भात आम्ही या दुकानदाराला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो. मी शिवराज शंकरप्पा मुळावकर.